आता कॉम्पन्सेटरी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: भरपाई संबंधी किंवा नुकसान भरून काढणारा. कॉम्पन्सेटरी हा शब्द कॉम्पन्सेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. कॉम्पन्सेटरी म्हणजे भरपाईशी संबंधित किंवा नुकसान भरून काढण्यासाठी असलेला. जेव्हा एखादी गोष्ट नुकसान भरून काढण्यासाठी दिली जाते किंवा केली जाते तेव्हा कॉम्पन्सेटरी वापरतात. इंग्लिश मीनिंग: रिलेटिंग टू और सर्विंग ॲज कॉम्पन्सेशन. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही रिसिव्ड कॉम्पन्सेटरी पेमेंट फॉर हिज इंजुरी. त्याला त्याच्या दुखापतीसाठी भरपाई रक्कम मिळाली. इथे कॉम्पन्सेटरी म्हणजे नुकसान भरून काढण्यासाठी दिलेले पैसे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कॉम्पन्सेटरी मीन्स ए. हार्मफुल, बी. रिलेटिंग टू कॉम्पन्सेशन, सी. इग्नोरिंग, डी. ब्रेकिंग. आता कॉम्पेन्सेटरीली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: भरपाईच्या स्वरूपात किंवा भरपाई म्हणून. कॉम्पेन्सेटरीली हा शब्द कॉम्पेन्सेट या शब्दाचा ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कॉम्पेन्सेटरीली म्हणजे नुकसान, तोटा किंवा हानी भरून काढण्यासाठी केलेली कृती किंवा दिलेली गोष्ट. जेव्हा एखादी गोष्ट भरपाई म्हणून किंवा नुकसान भरून काढण्याच्या पद्धतीने केली जाते तेव्हा कॉम्पेन्सेटरीली वापरतात. इंग्लिश मीनिंग: इन अ वे दॅट सर्व्स ॲज कॉम्पेन्सेशन और मेक्स अप फॉर लॉस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही वॉज पेड कॉम्पेन्सेटरीली फॉर एक्स्ट्रा वर्क. त्याला अतिरिक्त कामासाठी भरपाईच्या स्वरूपात पैसे दिले गेले. इथे कॉम्पेन्सेटरीली म्हणजे अतिरिक्त कामाबद्दल भरपाई म्हणून पैसे देणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. कॉम्पेन्सेटरीली मीन्स ए. हार्मफुली, बी. इन अ कॉम्पेन्सेटिंग मॅनर, सी. स्लोली, डी. वीकली. आता कन्फ्यूज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: गोंधळात पाडणे किंवा संभ्रमित करणे. कन्फ्यूज हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कन्फ्यूज म्हणजे एखाद्याच्या मनात गोंधळ निर्माण करणे, ज्यामुळे त्याला स्पष्टपणे समजत नाही किंवा तो संभ्रमित होतो. जेव्हा माहिती स्पष्ट नसते, खूप गोष्टी एकत्र येतात किंवा योग्य दिशा समजत नाही तेव्हा आपण कन्फ्यूज हा शब्द वापरतो. इंग्लिश मीनिंग: टू मेक समवन अनेबल टू थिंक क्लिअरली और अंडरस्टँड समथिंग प्रॉपरली. आता सिनॉनिम्स पाहूया. पझल, मिसलीड, बिविल्डर. हे शब्द गोंधळात पाडणे किंवा संभ्रम निर्माण करणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. क्लॅरिफाय, एक्सप्लेन, सिम्प्लिफाय. हे शब्द गोष्ट स्पष्ट करणे किंवा समजायला सोपी करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: डोंट कन्फ्यूज मी विथ डिफिकल्ट क्वेश्चन्स. मला अवघड प्रश्नांनी गोंधळात पाडू नका. इथे कन्फ्यूज म्हणजे समजण्यात अडचण निर्माण करणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कन्फ्यूज मीन्स ए. क्लॅरिफाय, बी. मेक अनक्लिअर, सी. एक्सप्लेन, डी. सिम्प्लिफाय. आता कन्फ्युजन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: गोंधळ, संभ्रम. कन्फ्युजन हा शब्द कन्फ्यूज शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. कन्फ्युजन म्हणजे अशी अवस्था जिथे एखादी व्यक्ती स्पष्टपणे विचार करू शकत नाही किंवा काय करावे हे ठरवू शकत नाही. जेव्हा माहिती अस्पष्ट असते, खूप गोष्टी एकत्र येतात किंवा समजायला कठीण होते तेव्हा गोंधळ निर्माण होतो. या अवस्थेलाच कन्फ्युजन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: अ स्टेट ऑफ नॉट बीइंग क्लिअर अबाउट समथिंग और फीलिंग अनएबल टू अंडरस्टँड प्रॉपरली. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द इन्स्ट्रक्शन्स कॉज्ड कन्फ्युजन. सूचनांमुळे गोंधळ निर्माण झाला. इथे कन्फ्युजन म्हणजे सूचनांमुळे लोकांना स्पष्ट समज मिळाली नाही. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. कन्फ्युजन इज ए. ए. वर्ब, बी. नाऊन, सी. ॲडजेक्टिव्ह, डी. ॲडवर्ब. आता कन्फ्युजिंग या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: गोंधळ निर्माण करणारा, संभ्रम निर्माण करणारा. कन्फ्युजिंग हा शब्द
कन्फ्यूज या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. कन्फ्युजिंग म्हणजे अशी गोष्ट जी समजायला कठीण असते आणि त्यामुळे मनात गोंधळ निर्माण होतो. जेव्हा माहिती, सूचना, परिस्थिती किंवा एखादी गोष्ट स्पष्ट नसते आणि ती समजताना अडचण येते, तेव्हा तिला कन्फ्युजिंग म्हणतात. इंग्लिश मीनिंग: कॉझिंग डिफिकल्टी इन अंडरस्टँडिंग, नॉट क्लिअर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द मॅप लुक्स कन्फ्युजिंग. नकाशा गोंधळ निर्माण करणारा दिसतो. इथे कन्फ्युजिंग म्हणजे नकाशा समजायला अवघड आहे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. गोंधळ निर्माण करणारा मीन्स ए. कन्फ्यूज, बी. कन्फ्युजन, सी. कन्फ्युजिंग, डी. कन्फ्युज्ड. आता रिवाइज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: उजळणी करणे किंवा पुनरावलोकन करणे. रिवाइज हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. रिवाइज म्हणजे आपण आधी शिकलेली माहिती पुन्हा पुन्हा पाहणे, वाचणे किंवा आठवणे, जेणेकरून ती लक्षात राहील. तसेच काही लिखाण किंवा कामामध्ये सुधारणा करणे हे सुद्धा रिवाइजमध्ये येते. विशेषतः अभ्यासाच्या वेळी आपण जे नोट्स पुन्हा वाचतो त्यालाच उजळणी करणे म्हणतात. इंग्लिश मीनिंग: टू रिव्ह्यू ऑर स्टडी समथिंग अगेन, इस्पेशली फॉर इम्प्रूव्हमेंट. आता सिनॉनिम्स पाहूया. रिव्ह्यू, रीचेक, स्टडी हे शब्द पुन्हा पाहणे किंवा अभ्यास करणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. इग्नॉर, निग्लेक्ट हे शब्द दुर्लक्ष करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: आय नीड टू रिवाइज माय नोट्स बिफोर दी एक्झाम. मला परीक्षेपूर्वी माझ्या नोट्सची उजळणी करावी लागेल. इथे रिवाइज म्हणजे परीक्षेची तयारी म्हणून पुन्हा अभ्यास करणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. उजळणी करणे म्हणजे ए. रिवाइज, बी. रिव्हिजन, सी. रिवाइजिंग, डी. रिवाइज्ड. आता रिव्हिजन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: उजळणी किंवा पुनरावलोकन. रिव्हिजन हा शब्द रिवाइज शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. रिव्हिजन म्हणजे आधी शिकलेल्या गोष्टींची पुन्हा उजळणी करणे किंवा त्यांचे पुनरावलोकन करणे. अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी किंवा अधिक स्पष्ट समजण्यासाठी जेव्हा आपण पुन्हा वाचतो किंवा पाहतो तेव्हा त्याला रिव्हिजन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: द ॲक्ट ऑफ रिव्ह्यूइंग ऑर स्टडीइंग समथिंग अगेन. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही इज डुईंग रिव्हिजन ऑफ ऑल सब्जेक्ट्स. तो सर्व विषयांची उजळणी करत आहे. इथे रिव्हिजन म्हणजे सर्व विषयांचा पुन्हा अभ्यास करणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. उजळणी मीन्स ए. रिवाइज, बी. रिव्हिजन, सी. रिवाइजिंग, डी. रिवाइज्ड. आता आपण बी वेट बिहाइंड द इयर्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: टू बी इनएक्सपिरियन्स्ड ऑर नाईव्ह. मराठी मीनिंग: अनुभवहीन असणे, अजून शिकण्याच्या टप्प्यावर असणे. स्पष्टीकरण: ही इडियम मुख्यतः नवीन किंवा अनुभव नसलेल्या लोकांसाठी वापरली जाते, जे अजून जगाच्या कठीण गोष्टींना सामोरे जाण्यास तयार नाहीत. सेंटेन्स 1: ही इज जस्ट वेट बिहाइंड द इयर्स, सो डोंट एक्सपेक्ट हिम टू हँडल द प्रोजेक्ट अलोन. अर्थ: तो अजून अनुभवहीन आहे, त्यामुळे प्रोजेक्ट एकट्याने हाताळण्याची अपेक्षा करू नका. स्पष्टीकरण: अनुभव नसल्यामुळे काम नीट हाताळता येणार नाही हे दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2: द न्यू रिक्रूट्स आर अ बिट वेट बिहाइंड द इयर्स बट ईगर टू लर्न. अर्थ: नवीन भरती अनुभवहीन आहे पण शिकण्यास उत्सुक आहे. अभ्यास किंवा अनुभवाची कमतरता दर्शवण्यासाठी इडियम योग्य ठरते. एक्झाम टिप: बी वेट बिहाइंड द इयर्स म्हणजे अनुभवहीन असणे, अजून शिकण्याच्या टप्प्यावर असणे. अर्थ: टू बी इनएक्सपिरियन्स्ड ऑर नाईव्ह. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: बी वेट बिहाइंड द इयर्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. खूप अनुभवी असणे, बी. अनुभवहीन असणे, अजून शिकण्याच्या टप्प्यावर असणे, सी. अयोग्य वर्तन करणे, डी. खूप हुशार असणे. योग्य उत्तर कमेंट करा.
आता आपण बॅड ब्लड हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग हॉस्टिलिटी ऑर इल फिलिंग बिटवीन पीपल. मराठी मीनिंग एखाद्या व्यक्ती किंवा गटांमध्ये वैर किंवा राग असणे. स्पष्टीकरण जेव्हा दोन लोक किंवा गटांमध्ये जुना राग, वैर किंवा द्वेष असतो तेव्हा बॅड ब्लड ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. देअर हॅज बीन बॅड ब्लड बिटवीन द टू फॅमिलीज फॉर जनरेशन. अर्थ या दोन कुटुंबांमध्ये अनेक पिढ्यांपासून वैर आहे. स्पष्टीकरण दीर्घकाळापासून चालत आलेला राग किंवा वैर दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2. दी आर्ग्युमेंट लेफ्ट सम बॅड ब्लड बिटवीन द कॉलिग्स. अर्थ विवादामुळे सहकाऱ्यांमध्ये काही वैर राहिले. स्पष्टीकरण दुश्मनी किंवा राग दर्शवण्यासाठी इडियम योग्य ठरते. एक्झाम टिप बॅड ब्लड म्हणजे वैर किंवा राग असणे. अर्थ हॉस्टिलिटी ऑर इल फिलिंग बिटवीन पीपल. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. बॅड ब्लड या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. मैत्रीपूर्ण संबंध. ब. वैर किंवा राग असणे. क. शांतता. ड. आनंद. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण बार्किंग अप द रॉंग ट्री हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग टू पर्स्यू अ मिस्टेकन ऑर मिसगाइडेड कोर्स ऑफ ॲक्शन. टू बी रॉंग अबाउट द रिझन ऑर पर्सन. मराठी मीनिंग चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देणे, चुकीच्या व्यक्तीवर राग किंवा आरोप करणे. स्पष्टीकरण जेव्हा एखादी व्यक्ती चुकीच्या ठिकाणी प्रयत्न करते किंवा चुकीच्या व्यक्तीला दोष देत असते तेव्हा बार्किंग अप द रॉंग ट्री ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. इफ यू थिंक आय ब्रोक द वाज यू आर बार्किंग अप द रॉंग ट्री. अर्थ जर तुम्हाला वाटत असेल की मी फुलदाणीचे तुकडे केले तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी दोष दिला आहे. स्पष्टीकरण चुकीच्या व्यक्तीला दोष देत असल्याचं दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2. ही इज बार्किंग अप द रॉंग ट्री बाय ब्लेमिंग हिज टीम फॉर द प्रोजेक्ट्स फेलियर. अर्थ त्याने प्रोजेक्टच्या अपयशाबद्दल आपल्या टीमला दोष दिल्यामुळे तो चुकीच्या ठिकाणी राग दाखवत आहे. स्पष्टीकरण चुकीच्या व्यक्तीला दोष देणे किंवा चुकीच्या दिशेने प्रयत्न करणे हे इडियम दर्शवते. एक्झाम टिप बार्किंग अप द रॉंग ट्री म्हणजे चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देणे, चुकीच्या व्यक्तीवर दोष देणे. अर्थ टू पर्स्यू अ मिस्टेकन ऑर मिसगाइडेड कोर्स ऑफ ॲक्शन. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. बार्किंग अप द रॉंग ट्री या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. योग्य ठिकाणी लक्ष देणे. बी. चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देणे, चुकीच्या व्यक्तीवर दोष ठेवणे. सी. शांत राहणे. डी. कठोर परिश्रम करणे. योग्य उत्तर कॉमेंट करा.